लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. धम्मक्रांती प्रज्ञापर्व 2026 सोहळ्याचे थाटात उद्घाटन. धम्म हा समाजाचा पाया आहे. डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर. बातमी पुसद येथून. सम्राट अशोक, महात्मा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम सम्राट अशोक, भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संघमित्रा महिला मंडळ व सुजाता महिला मंडळ यांच्या वतीने त्रिशरण पंचशील घेण्यात आले. डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचे पुष्पावंती नगरीमध्ये विश्रामगृह ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकापर्यंत मोठ्या धम्मरथामध्ये गाजत वाजत रॅलीने स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास गुलाबी पुष्पहार अर्पण करून JCBद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर हे होते. तर अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समितीचे अध्यक्ष भीमराव कांबळे हे, तर धम्मक्रांती 2026चे अध्यक्ष प्राध्यापक सुनील खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 2026 या जयंती वर्षात पुसदमध्ये मी पहिल्यांदाच आलो आहे. या नगरीमध्ये धम्मक्रांती प्रज्ञापर्व आयोजन समितीच्या वतीने मला पुसदला येण्याचा सन्मान मिळाला असल्याचे त्यांनी धम्मक्रांती प्रज्ञापर्व 2026 सोहळ्याच्या उद्घाटकीय भाषणातून बोलताना डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर बोलताना संबोधित केले. यावेळी प्रामुख्याने उपस्थित भीमराव यशवंतराव आंबेडकर, भीमराव दादा कांबळे, प्राध्यापक सुनील खाडे सर, डॉक्टर विठ्ठल खाडे, प्राध्यापक मुंबई, बुद्धरत्न भालेराव, किशोरदादा कांबळे, मिलिंद जाधव, भोलेनाथ कांबळे, भास्कर पाढे, भारत कांबळे, प्रतिमा वाकळे इत्यादींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धम्मक्रांती प्रज्ञापर्व समिती 2026 अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक सुनील खाडे सर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ल.पु. कांबळे व आभार राजेश ढोले यांनी केले. आयोजन करण्यात आले आहे. युवकांना दिशा मिळावी, महिलांना सशक्तीकरणाची प्रेरणा मिळावी आणि समाजात समतेची ज्योत पेटावी, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश आहे. शेवटी आजचे उद्घाटक आदरणीय ॲडव्होकेट भीमरावजी आंबेडकर साहेब आणि अध्यक्षस्थानी विराजमान माननीय भीमराव दादा कांबळे साहेब यांचे मनपूर्वक स्वागत करून मी माझे प्रास्ताविक या ठिकाणी समाप्त करतो. जय भीम. आणि मोठ्या संख्येने इथं उपस्थित असलेले आपण सर्व आंबेडकरी जनता तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ज्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे धम्मक्रांती प्रज्ञापर्व 2026, ज्याचं उद्घाटन झालं असं मी डिक्लेअर करतो. आनंद वाटला आपल्या सगळ्यांना बघून. सगळ्यांशी संबोधन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा माझा पहिलाच कार्यक्रम आहे. या 2026चा संधी उपलब्ध करून दिलीत म्हणून सगळ्या कमिटीचं मी अभिनंदन करतो. उद्या भी जाईल ते राजमुंड्री येथे 9 तारखेला आंध्र प्रदेश मध्ये, तेथे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करेल आणि त्या तिथे जयंतीची सुरुवात करेन. परंतु पहिला मान आपल्याला मिळालेला आहे म्हणून आपण तो मला दिलात म्हणून तुमचं अभिनंदन करतो. आणि मला देखील आनंद वाटला. मी पुसदमध्ये पहिल्यांदाच आलो. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्या तालुक्यामध्ये मी जात असतो.
4 तारखेला नांदेडमध्ये होतो. भंतेजी माझ्या बरोबर होते कार्यक्रमामध्ये. परंतु आज पुसदमध्ये पहिल्यांदाच येतोय. देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये जात असतो. भारतीय बौद्ध महासभा, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार एवढं माझं ध्येय आणि टार्गेट आहे. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.